हाय हॅलो नमस्ते, मी मीनल आणि तुमच्या सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो सकाळपासून ते दुपारपर्यंतचा ब्लॉग आहे। तर सकाळपासून जी कामे असतात तर ती दुपारपर्यंत कशी आवरली आणि त्यातले त्यात शिवांशला आता स्कूलला सुद्धा सुट्टी लागलेली आहे। तर त्यामुळे आता मुलं घरी असले की काम करणं म्हणजे तारेवरची कसरत असंच म्हटलं पाहिजे, कारण मुलं असले की खूपच त्रास देतात आणि स्कूलला असले की तेवढ्या वेळात घरातली सर्व कामे होऊन जातात। पण आता शिवांशला सुट्टी लागल्यामुळे शिवांश आता घरीच आहे आणि तो खूपच त्रास देत होता मला। आणि तो त्यात सांगायचं झालं की इतक्या दिवसाचे ब्लॉग का नव्हते, तर कारण असं की माझ्या लहान्या बहिणीचं लग्न फिक्स झालेलं आणि लग्न आता झालेलं आहे। तर त्या लग्नाच्या याच्यातच आम्ही बिझी होतो, शॉपिंग, लग्न, परत सगळं घरात अरेंजमेंट, तर त्यामुळेच ब्लॉग येत नव्हते। आणि मी माझ्या मम्मीच्या घरी गेलेली होती, तर खूप बिझी होते मी आणि ते पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत वेडिंगचे, तर त्यामुळे ब्लॉग येत नव्हते। तर तेच कारण होतं की ब्लॉग येत नव्हते, पण यापुढे कंटिन्यू ब्लॉग राहतील, तर तुमचा असाच सपोर्ट असू द्या। आणि कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खूप खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला, तुमच्या सपोर्टचीच खूप गरज आहे। तर आता इथे बघू शकतात सकाळी दोघांच्याही आंघोळी झालेल्या होत्या आणि माझ्या मिस्टरांचा आज उपवास होता आणि गुरुवार आहेत, तर गुरुवारचा त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांचा टिफिन नसतो। तर इथे शिवांश आणि त्यामुळे आता लेट उठलो थोडं, तर इथे शिवांश तर लवकरच उठून जातो, त्यामुळे मग मला पण उठून लगेचच कामं करावं लागतात, कारण तो घरामध्ये सगळं इकडे तिकडं करून टाकतो। आणि आता शिवांश उठला आहे, दोघांच्या आंघोळी झाल्या आणि इथे अंथरूण वगैरे छान उचलून घेतलं, पडदे वगैरे उघडून दिलेत, घरामध्ये अगदी छान फ्रेश वाटावं म्हणून सगळं साफ केलं, सोप्यावरचं सुद्धा साफ केलं। शिवांशने खूप इकडे तिकडे करून ठेवलेलं होतं। त्यानंतर इथे सकाळची जी कपडे होती, कालची जी कपडे होती तर ती खूप जास्त होती आणि सुकलेली नव्हती, त्यामुळे आज काढलेले आणि आता चांगले कडक वाळलेले आहेत। तर कडक सुकून आता त्यांच्या छान घड्या घालून ठेवून देते। पण त्यातही तुम्ही बघू शकतात की शिवांशची मस्ती किती चालू आहे, 2 मिनटंसुद्धा शांत बसत नाही आहे। तर इकडून तिकडं मी तुझी हेल्प करतो, मी तुला घडी घालून देतो, तर असं त्याचं चालू होतं गप्पा। आणि तर उड्या पण मारत होता। तर असं शिवांश घरात असला की माझा असा रुटीन असतो आणि काम तर बिलकुलही करून देणार नाही। आपण जर बेडरूममधलं जर आवरून बाहेर गेलो तर हॉलमध्ये आलो तर तो बेडरूममध्ये सगळं इकडे तिकडं करून ठेवणार, तर असा बिझी शेड्यूल असतो। तर सकाळच्या 2 तासाच्या कामासाठी मला पूर्ण दिवससुद्धा कमी पडतो, कारण शिवांश घरामध्ये पसारच तेवढा करतो आणि लहान मुलं म्हटले की त्यांना खेळायला वगैरे लागतंच, तर खूप लक्ष द्यावं लागतं मुलांकडे, त्यांच्या जेवणाकडे वगैरे, दिवसभर त्यांना झोपवायचं, त्यांना खाऊ घालायचं, तर असं माझा बिझी रुटीन असतो। तर आता इथे सगळे कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि ही त्याची स्कूलची जी बॅग होती ती सुद्धा चांगली धुवून आणि त्याचे जे स्कूलचे युनिफॉर्म आहे ते सुद्धा धुवून छान घड्या घालून ठेवून दिलेल्या आहेत, म्हणजे वेळेवर छान त्याला धुतलेले कपडे घालायला मिळतील। आणि त्याचबरोबर इथे आता मी फरशीसुद्धा झाडू मारून घेतलेला होता आणि आता फरशी पुसून घेते छान। तर फरशी मी गावाला गेलेली होती आणि गावावरून आल्यानंतर घरामध्ये खूप सारा पसारा झालेला होता, अर्धे पाहुणे जे होते ते माझ्या घरी होते, त्यामुळे सगळं घरामध्ये खूप पसारा कपडे धुवायला आणि घर पण खूप मेसी झालं होतं। तर पूर्ण घर मी आवरून काढलेलं आहे, किचन, परत दोन्ही माझे कपाट आहेत ते सुद्धा मी स्वच्छ आवरून घेतले, स्वच्छ साड्या बिड्या लावून आणि मेकअपचे जे स्टोरेज आहे ते सुद्धा व्यवस्थित आवरून घेतलं, बाथरूम क्लिनिंग सगळं व्यवस्थित करून घेतलं। तर त्यामध्येच बिझी होते आणि पाहुणेसुद्धा चालू होते। तर इथे आता एकीकडे फरशी पुसून घेतली आणि जे रोजचे कामं आहेत, जे झटकायचे वगैरे, धूळ वगैरे बसलेली असते ते क्लीन करून घेतलं। रोजच्या रोज माझा सवयच आहेत की हे क्लीन झालं नाही तर मला असं घरामध्ये चांगलं नाही वाटत, फ्रेश नाही वाटत। तर रोजच्या रुटीनमध्ये हे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलेलंच असेल की मला सवयच लागलेली आहेत की फ्रीज, स्पीकर, हे सगळे छोट्या वस्तू असतात ज्यावरती धूळ दिसून येत नाही, तर ते सुद्धा मी रोज क्लीन करत असते आणि मग रोज केल्याने लोड येत नाहीत आणि घरही स्वच्छ दिसतं। तर आता इथे छान बेसिंग पण छान पुसून घेतलेले आहेत, ओल्या कपड्यानेच मी इथे बेसिंगची जी स्टाईल असते रोजच्या रोज पुसून घेते, खराब तर बिलकुलही नसते, पण रोजच्या रोज एक हात मारूनच घेते मी। आणि छान असं मिररलाही छान असं थोडंसं पाणी लावून पुसून घेतलं आणि बेसिंगसुद्धा छान धुवून घेणार आहेत।
तर एकीकडे शिवांशची मस्ती चालू होती, शिवांशचं पण एकीकडे खेळणं चालू होतं, त्याच्यासोबत पण बोलावं लागतं मधून, तर त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं काम करता करता. तर असं मुलं घरी असलेत की त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं की घरामध्ये ते काय करतील किंवा काय खेळता खेळता पडतील वगैरे, ते सुद्धा लक्ष द्यावं लागतं मला. तर असाच हा आजचा रुटीन आहे माझा. तर आज थोडा कामाला उशीर पण झालेला होता, कारण माझ्या पायाला थोडंसं लागलेलं कपाट, पण मग त्या कपाटाचं थोडंसं लागलेलं होतं, ठेच लागली होती, पण त्याचं थोडंसं इन्फेक्शन झालं होतं. तर इन्फेक्शन झाल्यामुळे मला काही कामसुद्धा करता येत नाही. त्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं त्यामधलं जो रक्त गोठलेलं होतं ते त्यांनी मला पट्टी करून दिलेली आहे. पण मग त्यांनी सांगितलं होतं की पाण्यामध्ये जायचं नाही आहे जोपर्यंत जखम पूर्ण बरी होत नाही. तर त्यामुळे खूप हळूहळू काम करावं लागत होतं. आणि असंच घरी शिवांश पण घरी असल्यामुळे खूप स्लो काम चाललेलं होतं. नाहीतर माझं रोजचं काम 12 वाजेपर्यंत आवरून जातं, पण आज 3 किंवा 4 वाजून जातात. आणि असंच डेली रुटीन राहणार आहेत, कारण शिवांश छोटा आहे आणि त्याच्याकडे पण मला पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. तर स्कूल नसल्यामुळे आता तो घरीच आहेत, तर त्याची पण एकीकडे मस्ती तुम्ही बघू शकता. तर देवपूजा छान झालेली होती आणि मी झाडांना पाणी घालत होते आणि एकीकडे शिवांशचं चालू होतं, तो पूजा करत होता. तर बघा आता ऐका. राधे 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 बोलून दाखव. स्टार्ट. हरे कृष्णा. हात जोड म्हणून दाखव साईडना. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा श्लोक बोललेला होता. आणि इथे पप्पा कसे पाया पडतात रोज, तर ते मला दाखवत होता. तो पप्पा कसे पाया पडतात मी तुला दाखवतो. तर बघा तुम्ही किती नाटक करतो तो. आणि आता इथे छान माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे. आज गुरुवार आहे, तर गुरुवारी माझी छान अशी पूजा असते, त्यांनासुद्धा उपवास असतो आणि स्वामींचं आम्ही खूपच करतो. तर स्वामींमुळेच आज माझं इथपर्यंत त्यांच्याच सपोर्टमुळे माझे चॅनलचं ग्रोथ होत आहेत. तर असाच सपोर्ट राहावा, मला स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबतच राहावा. तर अशी माझी देवपूजा बघा, आजची माझी गुरुवारची अशी देवपूजा. छान सुंदर अशी माझी आजची देवपूजा झालेली आहे. आणि असाच स्वामींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. आणि खूप प्रसन्न वाटतं पूजा केल्यावरती. तर पूजा पण करून झालेली आणि दाराच्या बाहेर असे मस्त पावलं पण काढलेले, खूप छान दिसत होते आणि प्रसन्न वाटतं, एक पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. तर त्यानंतर इथे बघू शकतात, हा जो माठ आहे तो मी आत्ताच आणलेला. तर हा 300 रुपयाला घेतलेला, 500 रुपये सांगितले होते पण 300 रुपयाला त्यांनी दिला. तर मम्मीच्या इथे आलेला, तर आम्ही तिथूनच आणलेला माठ. तर कसा आहे तो पण मला सांगा. तर खूप थंड पाणी होतं त्यामध्ये आणि मी आत्ता पहिल्यांदाच आणलेलं आहे. तर त्यानंतर आता इथे किचनमध्ये स्वयंपाक करायचा होता. तर स्वयंपाकासाठी त्यांचा तो उपवास होता, पण मग आता स्वयंपाक काय करायचा, तर भाजीलाही काही नव्हतं. तर मग मी ठरवलं की शेंगदाण्याचं कालवण आणि भात असं आम्हाला खूप फेवरेट आहेत. तर मी भाजीला नसलं की शेंगदाण्याचं कालवण आणि भात बनवते, साधा भात, आणि त्याच्यासोबत खाऊन घेते. तसंच शिवांसाठी 2 पोळ्या बनवलेल्या, त्याचं पण जेवण झालं. तर असं दोघांसाठी मी असं डोकं लावलेलं आणि बनवलं जेवण. तर एकीकडे लसूण हिरवी मिरची आणि वाटण्यासाठी लसूण हिरवी मिरची, परत आपलं कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घेऊ शकतात. तर असं छान मी वाटून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं. आलं माझं खूप फेवरेट आहे आणि आलं टाकलं की आलं टाकल्यामुळे थोडीशी चव लागते, तर त्यामुळे थोडंसं मी चवीसाठी आलं टाकतेच. तर आता इथे छान मस्त मी भात लावून घेते. तर कुकरमध्ये छान असं भात लावून घेणार आहेत आणि मस्त मी शेंगदाण्याचं कालवण बनवलं की मी साधा भातच खाते, त्याच्यासोबत पोळी वगैरे मग मी बनवत नाही. मस्त भात आणि शेंगदाण्याचं कालवण मस्त छान बनवलं. तर मीठ घातले आणि कुकरमध्ये साधा भात मी डायरेक्ट कुकरमध्ये मोकळा लावून दिलेला आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील आणि असाच सपोर्ट राहू द्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता इथे शिवांशचं तुम्ही बघा
शिवांश तिकडे खेळत होता हॉलमध्ये, पण लगेच तिथून इथे त्याला माझ्यासोबतच बसायचं होतं ओट्यावरती. तर ओट्यावरच बसू दे असं म्हणत होता. मग त्याला मी बसवलं थोडं, त्याच्या संग एकीकडे गप्पा मारत होती, त्याच्या संग थोडं बोलत होती, म्हणजे त्यालाही थोडंसं बरं वाटेल. आणि एकीकडे माझं कामही चालू होतं. तर तो ओट्यावरती आला किंवा माझ्या जोडीला आला की लगेचच त्याचं चालू होऊन जातं की मला हे दे, मला ते दे, मला ते दे. त्यामुळे मी त्याला बोलली की तू खाली उतर बाबा. मी त्याला खाली उतरायला लावत होती, कारण खूप तिथंसुद्धा ओट्यावरती त्रास देत होता, हेच पाहिजे तेच पाहिजे. मग त्याला मी थोडे शेंगदाणे दिले, शेंगदाणे खात बसलेला तो. आणि मग त्यानंतर मग बाकीचे कामं करत होती मी एकीकडे. तर कुकरमध्ये तर मी भात लावलेला होता आणि इथे छान शेंगदाणे पहिले भाजून घेतले. शेंगदाण्याचे सालटे वगैरे मी काढत नाही, शेंगदाणे तसेच घेते, कारण सालटे काढल्याने त्याची जी मेन असते त्याच्यामध्ये सालट्यांमध्ये जे, तर त्याच्या सहितच मी वाटायला घेते. आणि शेंगदाणे ते छान गार करून घेतले आणि मग शेंगदाण्यात हे वाटण मी तयार करून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहेत. कोथिंबीर घातल्याने खूप छान चव येते आणि हिरवी मस्त शेंगदाण्याचं कालवण असं दिसतं. तर घट्ट असं मी वाटताना मी असं जास्त चिकन करणार नाही आहे. चिकन का करत नाही, कारण मला थोडंसं जाडसरच आवडतं. तर छान वाटून घेणार आहे. आणि त्याआधी ओट्यावरती जी जो कचरा आहे, लसणाची जी छिलटे, कांड्या वगैरे आहेत, सालपटं, आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या थोड्याशा ज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या त्या काही खराब झालेल्या होत्या, त्यासुद्धा निवडून घेतलेल्या आहे. आणि मला तुम्ही बघू शकतात की माझा जो अवतार आहे तो बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे. मला थोडासुद्धा स्वतःसाठी टाईम काढता येत नाही, कारण शिवांशकडं कंटिन्यू मला बघावं लागतं. नाही तर मग तो 2 मिनिटामध्ये काहीतरी करेलच, तो असं उद्योगी येतो. तर त्यामुळे मला स्वतःसाठी सुद्धा टाईम द्यायला वेळ मिळत नाही. तर दिवसभर असंच माझं काम चालू असतं, एक झालं की एक चालूच असतं. तर तो झोपला दुपारचा शांत की मग मला स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. आणि त्यामध्ये सुद्धा मग मी ब्लॉगची जी एडिटिंग असते किंवा मग स्वतःला थोडंसं फ्रेश करते, स्वतःसाठी टाईम देते, ते तो झोपल्यावरच होतो. आता इथे छान मी तेल वाटून करून घेतलं आणि त्यानंतर इथे तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, थोडंसं हिंग घातला, पोट दुखू नये म्हणून. तर हिंग घातला आणि त्यानंतर हळद आणि हे जे वाटण आहे ते टाकून दिलं आणि छान असं परतून घेतलं. त्यामध्ये लगेचच पाणी ॲड केलं. पाणी घातलं आणि मीठ टाकलं चवीनुसार. तर असं छान माझं हे कालवण तयार झालेलं होतं. तर कोणाकोणाकडे असं कालवण बनवतात आणि कोणाकोणाला आवडतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर असं कालवण बनवायला तर मला तर खूपच छान वाटतं आणि माझ्या मम्मीच्या घरीसुद्धा आम्ही हे कालवण भात खूपच खातो. तर मस्त लागतो, छान वाटतं खायलासुद्धा. तर सकाळी एकदा ते जॉबला गेले की मग घरामध्ये काम चालू होऊन जातं, एकामागे एक नॉनस्टॉप असं काम चालू असतं. आणि काम करत असताना लहान मुलं असलं घरात आपले की त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि तसंच माझा शिवांश आहे. शिवांश खूप मस्ती करतो आणि थोडासुद्धा शांत बसत नाही. त्यामुळे मला त्याची भीती वाटते की पडल किंवा त्याला लागलं वगैरे. तर त्यामुळे त्याच्याकडं सारखं कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं. आणि घरामध्ये एकटीच असते, एकटीच काम करायचं, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. तर थोडंसं खूप थकून जाते आणि पूर्ण दिवस असाच निघून जातो. इतक्यात 6 वाजून जातात. तर असाच हा रोजचा रुटीन असतो माझा. आणि स्कूल चालू असली की मग मुलं जर एकदा स्कूलला गेली की घरामध्ये नॉनस्टॉप आपली कामं चालू असतात. जे एकटे असतील त्यांना माहीतच असेल की दिवसभर मुलांसोबत कसं राहावं लागतं आणि त्यांना किती सांभाळावं लागतं. तर बघा इथे एकीकडे त्याची किती मस्ती चालू आहे. आता ओट्यावरून खाली आला का लगेचच ओट्यावरून खाली बसला, ब्लँकेट घेऊन आला आणि तिथंच बसला. तिथं बसून माझ्यासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या त्याच्या. तर छान मस्त. आता त्यालासुद्धा पोळी बनवते, कारण एकीकडे त्याला झोपही येत होती आणि भूकही लागली होती. तर मी थोडं जे काम होतं ते तसंच ठेवलं पेंडिंगला आणि पहिले शिवांसाठी जेवणाचं बघितलं. आणि एकदा जेवण केलं की मग बाकीची कामं करायला मोकळी. आणि शिवांशसुद्धा मस्त झोपून जाईल. जेवण झालं की मस्त तो खाली खेळता झोपून जातो तो. त्यामुळे एकीकडे छान माझं कामही होऊन जातं. तर आता इथे छान स्वयंपाक करून झालेला आहे, पोळीसुद्धा बनवून झाली आहे. आता आम्ही दोघं छान जेवून घेतो आणि जेवणानंतर मग तुमच्या संग ब्लॉग परत कंटिन्यू करते. आणि हो, त्याचबरोबर व्हिडिओ किंवा ब्लॉगिंग बनवणं सोपं नाही आहे, कारण जे पण कोणी यूट्यूबर असतील त्यांना माहीतच असेल की किती स्ट्रगल करावं लागतं. आणि घरामध्ये सगळं सांभाळून, मुलांना सांभाळून, घरामध्ये
फॅमिलीचं सगळं मॅनेजमेंट ते करून आणि स्वतःला सुद्धा टाईम देऊन तर यूट्यूबकडे सुद्धा बघावं लागतं. यूट्यूबमध्ये सुद्धा खूप स्ट्रगल असतं आणि असं तरी मला वाटतं. जे पण कोणी ब्लॉगर असतील तर त्यांना माहीतच असेल की किती कष्ट घ्यावे लागतात व्हिडिओसाठी आणि एक ब्लॉग बनवण्यासाठी. तर प्लीज असंच सपोर्ट ठेवा आणि ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता इथे जेवण करून झालेलं होतं आमचं आणि तो छान तिथं मस्त त्याचं गाड्या वगैरे खेळतो आहे सोप्यावरती आणि एकीकडे मी माझं भांडे घासून घेते. म्हणजे दुपारचं जे क्लिनिंग असते ती लगेचच मी आवरून टाकते. तर सकाळची भांडे संध्याकाळी ठेवतच नाही, कारण मग सकाळची भांडे संध्याकाळपर्यंत राहिली की मग ते घरामध्ये खूप मेसी वाटतं. किचनवरती खूप पसारा वाटतो आणि काहीच करण्याची इच्छा होत नाही. तर सकाळचे भांडे सकाळी आणि रात्रीचे भांडे रात्री असं माझं काम असतं. तर किचन ओट्यावरती मला स्वच्छ आवडतं, थोडंसुद्धा पसारा मला आवडत नाहीत. तर छान माझ्या एकीकडे भांडे घासत होती मी आणि ही जी चहापत्ती आहे ती थोडंसं पाणी घालून घेते, कारण मागच्या वेळेस काय झालं की चहापत्ती मी ओली करून घेतलेली, त्यातला जो साखरेचा जो वास होता, साखरेचा जो गोडवा होता तो तसाच राहिलेला आणि त्यामुळे ओट्यावरती कुठून मुंग्या आल्या काही समजलंच नाही. तर इतक्या साऱ्या मुंग्या आल्या होत्या की काळ्या मुंग्या होत्या, पण मग त्या गोडच्या वासाने तर खूप मुंग्या झाल्या होत्या आणि त्यामुळे तेव्हापासून मी हे जी आपली चहापत्ती आहे ती धुवूनच टाकते डस्टबिनमध्ये. त्यानंतर आता इथे एकीकडे छान माझे भांडे घासून घेत आहेत आणि एकीकडे शिवांश संघ पण गप्पा चालू आहेत की तू झोपून, त्याला सुद्धा सांगत होती की थोडा आराम कर, झोपून घे. तर तो झोपलेला तिकडे. असं असतं की हे जे कामं आहेत हे रोजच्या रोज आपल्याला करायचीच असतात आणि रोज डेली तेच रुटीन आपल्यासोबत असतं. लग्न झालं की हे कामं म्हणजे कंटिन्यू आपल्याला करावीच लागतात. तर त्यामुळे कशाला टाईमपास करायचा, त्यामुळे मग मी असं नॉनस्टॉप माझं काम चालूच असतं घरामध्ये. आणि त्याचबरोबर जर मला काही दुसरं पण काम वाटलं तर ते पण मी करत असते दिवसभर. मला कसं एखादी गोष्ट जर माझ्या डोक्यात जर राहिली की मला हे आवरायचं आहे तर मग मला काही चेन पटत नाही आणि मला लगेचच ते काम करायची इच्छा होते आणि पसाराही मला आवडत नाही घरामध्ये. तर माझी इथे आता भांडी घासून झालेली. तर कुकर थोडासा भात लावला होता तो थोडा लागला गेला आणि आता तो काही निघत नाही, थोडा जळाला होता. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलं म्हणजे तो थोडा भिजला की लगेच निघेल. तर तो पाणी घालून कुकर तसाच संध्याकाळपर्यंत भिजेल चांगला. भांडे छान घासून झाले माझे. तर शिवांश पण झोपलेला आहे आता. तर मी त्याला बघितलं तर शिवांश छान झोपलेला आहे. आता झोपल्यामुळे मला कामं पटपट उमजतील. तर भांडे घासून घेते मी आधी, म्हणजे ओटा आपल्याला मोकळा होतो. काही जण असं करतात की ओटा पुसून घेतात मग भांडे घासतात, तर तसं माझं नाही आहे. मी पहिले भांडे घासून घेते आणि मग ओटा क्लीन करते, म्हणजे रपसप म्हणजे ओटा क्लीन होतो आणि भांडे असले की उमजत पण नाही पुसायला. तर छान भांडे घासून झाले आणि इथे ओटा क्लीन करून घेते. गॅसवर जी मिठाचं तेलाचं किंवा काही सांडलेलं असतं भाजीचं तर ते छान पुसून घेते, कारण सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम मी पुसून घेते. म्हणजे खरगटं राहिलं की घरामध्ये मग असंच झुरळं येतात, कॉक्रोच येतात, ओट्यावरती फिरतात, मग ते मला नाही आवडत. त्यामुळे मग मी असं क्लीन करूनच घेते लगेचच. आणि हो, मी यानंतरचे जे ब्लॉग आहेत तर ते तुमच्यासोबत लग्नाचे जे माझ्या बहिणीचं लग्नाचे जे काही ब्लॉग आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर खूप इंटरेस्टिंग आहेत, तर बघायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप इंटरेस्टिंग असे ब्लॉग आहेत लग्नाचे. तर सगळे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सगळ्या मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर त्याचीसुद्धा एडिटिंग बाकी आहेत आणि असंच चॅनलला सपोर्ट करा. आता तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे, कारण मॉनिटायझेशन करण्यासाठी 3000 वॉच टाईम कंटिन्यू लागतो आणि त्यामुळे माझा जो वॉच टाईम आहे तो थोडा कमी आहे. तर तुम्ही जर सपोर्ट असाच केला तर माझा जो वॉच टाईम आहे तो कंप्लीट होईल आणि माझं चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल. तर त्यामुळे मला खूप सपोर्ट करा आणि ब्लॉग माझे कंटिन्यू बघा. तर इथे जो माठ आणलेला मी, तर माठ इतका सुंदर होता, डिझाईनचा आहे आणि त्याला छान असा नळ पण आहेत. तर मी पहिल्यांदाच माठ यूज करते आहे. तर आधी तो चांगला
मातीचा वास नको यायला म्हणून चांगला भिजत घातलेला होता. पाणी टाकून थोडा वेळ 2-3 तास भिजत ठेवलेला होता, म्हणजे मातीचा वास निघून जावा. आणि त्यानंतर मग मीठ घेतलेलं. मीठ घेऊन थोडंसं मिठाचा घसणीने हात मारून घेतला, म्हणजे स्वच्छ निघेल आणि जो काही मातीचा वास आहे तो सुद्धा येणार नाही. तर छान असा माठ धुवून घेतलेला आहे. तर त्यातलं पाणीसुद्धा छान असं हिसळून घेतलं. तर या माठामध्ये मी काल पाणी ठेवलेलं, तर इतकं थंड झालं आणि इतकं मस्त वाटत होतं पाणी प्यायला. खूप थंड होऊन जातं पाणी, तर छान वाटतं असं माठ ठेवायला, माठातलं पाणी प्यायला उन्हाळ्यामध्ये. तरी माठ घ्यायचं कारण असं होतं की आम्ही फ्रीजमधलं पाणी प्यायचो. तर फ्रीजमध्ये जे बॉटल्स वगैरे ठेवतो तर फ्रीजमधलं पाणी पितो, पण पाण्याची जी ताण असते ती तेवढा पुरतच असते. आपल्याला परत पाणी प्यावंसं वाटतं. तर आमच्या इथं तर असंच आहे की लगेचच पाणी प्यावंसं वाटतं आणि फ्रीजचं पाणी पिलं की सर्दी होते आणि मुलं किंवा आपणही आजारी पडतो फ्रीजच्या पाण्याने. तर फ्रीजचं पाणी मी टाळतेच. फ्रीजमध्ये पाणीसुद्धा ठेवत नाही, कारण बॉटल्स ठेवल्या की शिवांश लगेच गार पाणी मागतो. तर त्यामुळे बॉटल्स ठेवलेल्या नाही, म्हणून मी माठ आणलेला आहे यावेळेस. की माठामध्ये थंड पाणी पिलेलं भारी पण असतं आणि मस्त मातीचा जो सुगंध असतो तो मातीचा जो वास असतो तो सुद्धा मस्त लागतो. तर असा हा माझा आजचा रुटीन होता गुरुवारचा. तर गुरुवारचा दिवस आहेत आणि आज त्यांचा उपवाससुद्धा आहे. तर संध्याकाळी उपवासासाठी छान सोमवारी आणि गुरुवारी त्यांचा उपवास असतो. तर त्यामुळे संध्याकाळचं जो जेवण असतं ते माझं इथे म्हणजे वरण भात किंवा मग त्यांना प्रॉपर असं भात वगैरे लागतो, परत नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. तर त्यामुळे माझा असा रुटीन असतो गुरुवारचा. तर हे मला काम करायला सकाळपासून मी 8 वाजेपासून लागलेली कामाला. तर आत्ता 4 वाजेपर्यंत माझं हे काम चाललं होतं. कारण मग आणि कसं असतं की उन्हाळा लागला आहे तर जास्त पाणी प्यावंसं वाटतं, तहान लागते, सारखी तहान लागते आणि थकवासुद्धा जाणवतो. तर मला असं उन्हाळ्यामध्ये थकवा जाणवतो. खूप माझ्या बॉडीमध्ये खूप हीट आहेत, खूप उष्णता आहेत बॉडीमध्ये आणि मला लगेच उन्हाळ्यामध्ये पिंपलसुद्धा येतात. तर मग त्यामुळे आणि थकवासुद्धा असं जाणवतो. जेवणसुद्धा जास्त म्हणजे जात नाही उन्हाळ्यामध्ये. तर नॉर्मली सकाळचं जेवण जे असतं ते माझं नॉर्मल थोडंसंच असतं. मग संध्याकाळी मी त्यांच्यासोबत पोटभर जेवते. संध्याकाळचं जेवण आमचं पोटभर असतं. त्यांना पण असंच असतं की सकाळी जर डब्याला जर 2 पोळी वगैरे जरी दिली तर सकाळी त्यांना काही पण कोरडी भाजी पण चालून जाते, पण संध्याकाळचं असं असतं की त्यांना ग्रेव्हीज पाहिजे आणि मग राईस पाहिजेलच कंपल्सरी, असं त्यांचं जेवण असतं. तर त्यामुळे त्यांच्यासोबत माझंसुद्धा जेवण पोटभर होतं. आणि दिवसा म्हटलं की एकटं असल्यामुळे भूकही लागत नाही आणि एकटं असल्यामुळे जेवणसुद्धा जात नाही. तर जोडीला कोणतरी असलं की आपण 2 घास जास्त खातो. तर तसंच माझं आहे. तर मग आता इथे छान माझं काम झालं होतं. तर ओट्यावरची जी कचरा आहेत सगळा मी असा क्लीन करून एक पिशवी केलेली असते, त्याच्यामध्येच दिवसभरचा जो कचरा असतो त्यामध्ये ठेवून मग रात्री त्या पिशवीला गाठ छान मारून डस्टबिनमध्ये टाकते, म्हणजे ओला कचरासुद्धा आणि डस्टबिनसुद्धा घाण होत नाही. तर आता इथे छान बेसिंग धुवून घेतलं. बेसिंग मी सकाळ संध्याकाळ धुवत असते. तर काही लेडीज काय करतात की भांडे घासले की बेसिंग धुवायचं तसंच राहून देतात. मग त्या बेसिंगमध्ये खरगटं तसंच राहतं, पाण्याचे डाग राहतात आणि मग थोडंसं वाससुद्धा येतो, खूप घाण वास येतो बेसिंगमधनं सुद्धा. तर त्या बेसिंगच्या पाईपामधनं. तर मग त्यामुळे बेसिंगसुद्धा मी असं रोजच्या रोज स्वच्छ ठेवते. तर बेसिंग छान स्वच्छ झालेलं आहे. आणि बघा ही कॅरी बॅग असं गाठ मारूनच ठेवते, कारण मग काय असतं की लगेचच कचरा मोकळा ठेवत नाही मी बिलकुलसुद्धा. तर बघा बेसिंग स्वच्छ धुतलं की किती स्वच्छ वाटतं बेसिंगसुद्धा. तर असं रोजचं माझा हा रुटीन असतो. तर बघा सगळी कामे झालेली आहे, किचनसुद्धा आवरून झालेलं आहे स्वच्छ. तर बघा, तर कसं वाटलं ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. भेटते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.